नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण काठपदर साडीसाठी स्लीव डिझाइन दाखवणार आहोत। तर बघा स्लीव जे आहे ते अस्तरचे आपण कटिंग करून घेतलेले आहे। खालच्या बाजूने 4 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंग पासून वरती 3 इंचावरती एक मार्किंग करून घेतले आणि दोन्हीचा मध्य काढून त्याच्या समोर 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतले आणि हे मार्किंग जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर बघा हे मार्किंग जोडून घेतल्यानंतर आपल्याला एक प्रकारची कापणी किंवा खिडकी आपल्याला स्लीव्ज वरती काढायची आहे। तर बघा आता या स्लीवची आपण डिझाइन तयार करूया। तर बघा आपण जो आहे मेन ब्लाउजचा कपडा जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा त्या खिडकीवरती शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा पाव इंचाची व्यवस्थित शिलाई मारायची आहे। कोपरे जिथे येतात तिथे आपल्याला दाब उचलून सुई फिरवून कपडा फिरवून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपला शेप जो आहे तो आपला एकदम परफेक्ट येणार आहे। तर बघा अशी आपण खिडकी शिलाई मारून घेतल्यानंतर काय करायचे, मध्ये एक नॉच पाडायचा आहे आणि त्याच्यावरती आणि आतला जो काही एक्स्ट्रा कपडा होईल आपला स्लीवचा खिडकीच्या आतला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा त्याला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, ज्यामुळे आपण ज्यावेळेस पलटी मारतो बघा त्यावेळेस आपला शेप जो आहे तो व्यवस्थित येतो। कट जर आपण नाही मारले तर बघा आपल्याला काय होते, तर शेप व्यवस्थित येत नाही, शिलाई व्यवस्थित मारता येत नाही, त्याच्यावरती व्यवस्थित अस्तर ओढायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्यावरून हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल। तर बघा आता स्लीव्ज आपण त्या खिडकीवरती दाब शिलाई देतो आहोत आणि ही दाब शिलाई द्यायची झाल्यानंतर आपल्याला आणखी थोडीशी डिझाइन बनवायची आहे। तर बघा मी काय केलेलं आहे, अस्तरचा कपडा जो आहे तो त्याला काटा आहे, पहिलाच अस्तर काटाकडल्या बाजूला कट केलेला आहे आणि स्लीवची मेन फॅब्रिक जे आहे त्याला आतल्या बाजूने पाव इंच दुमडलेला आहे आणि एकमेकावरती ठेवून आपण स्लीवचा काठ जो आहे तो रेडी केलेला आहे। आता आपण बाहीच्या आकारावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो कट करून घ्यायचा आहे। तर साईडचा कपडा आपल्याला कधी कधी कमी पडू नये त्यासाठी मी तसाच ठेवलेला आहे। तर बघा आता साडीचा कपडा घेतलेला आहे, आयत आकाराचा एक कपडा घेऊ शकता तुम्ही, 8x4चा किंवा 10x4चा कपडा घेऊ शकता। त्याच्या एका बाजूने मी फोल्ड केलेला आहे, कपडा सुळसुळीत असल्यामुळे आपल्याला नंतर फोल्ड करता येणार नाही, त्यासाठी अगोदरच फोल्ड करून घेतलेला आहे। आता बघा काय करायचं आहे आपल्याला, तर ह्याचे तिन्ही कोपरे जे आहे ते आपल्याला शिवून घ्यायचे आहेत अगोदर आणि आता उलट करून घ्यायचा आहे कपडा, आपल्याला पलटवून घ्यायचा आहे आणि आपण जिथं फोल्ड करून शिलाई मारली होती ती शिलाई पण आपल्याला पॅक करून घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्याला एक आयत आकाराचा कपडा आपल्याला रेडी मिळणार आहे। तर बघा आता ह्या कपड्याला आपण बटरफ्लाय डिझाइन करणार आहोत। तर बघा याला सुईच्या साहाय्याने किंवा तुम्ही मशीनच्या सुईखाली सुद्धा याला डिझाइन करू शकता, तर मी सुईच्या साहाय्यानेच करणार आहे। तर बघा सुई दोरा घ्यायचा आहे आणि याला खालपासून असं हात शिलाई टाईप आपल्याला शिलाई करायची आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये जसं दाखवले त्या पद्धतीने तुम्ही शिलाई करून घ्या आणि बटरफ्लाय डिझाइन जी आहे ती अशी रेडी होणार आहे। तर बघा असं दोरा जो आहे तो आपल्याला जोरात ओढायचा आहे कडेपर्यंत, त्यामुळे त्या कपड्याला प्लेटा पडतात आणि साईडच्या बाजूला बटरफ्लायचा आकार येतो आणि एक गाठसुद्धा आपल्याला द्यायची आहे, व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। आणि आता हीच आपल्याला काय करायचं आहे, कपडा खिडकी आपण जी ब्लाऊजला रेडी केलेली आहे आपल्या बाहीवरती तर तिथं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। दोन्ही कोपऱ्यामध्ये खाली वरी अंतर जे आहे ते सारखं सुटेल अशा पद्धतीमध्ये आपल्याला तिथं जॉईंट करून घ्यायचं आहे। तर बघा त्याच्यावरून मी शिलाई मारून घेते, तर व्यवस्थित प्लेटा उलट वगैरे होणार नाहीत अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारून घ्यायची। हळूहळू शिलाई मारा
तर बघा अशी आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.